प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये एक तरी आपल्या जवळचा मित्र असतो, कारण की मित्र हा वणव्यामध्ये गारव्या सारखा असतो असं सुद्धा सांगितलं जातं। मग अशाच पद्धतीनं दोन जीवलग मित्र होते आणि हे दोन जीवलग मित्र यांना एकमेकांपासून करमत नव्हतं, एकमेकांना भेटायचे, बोलायचे आणि एकमेकांच्या घरी सुद्धा जायचे। मग याच माध्यमातून एक मित्र आहे, तो त्याच्या मित्राच्या घरी त्याला घ्यायला जायचा, बोलवायला जायचा आणि त्याच्या घरीच गप्पा मारत बसायचा। मग असंच त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या घरच्यांना सुद्धा गप्पा मारायचा आणि मग असं करता करता मित्राच्याच बहिणीवर याची नजर पडली आणि त्यानं मित्राचीच बहीण पटवली। आणि जेव्हा त्याच्या भावाला माहीत झालं, म्हणजे त्याच्या मित्राला माहीत झालं की तो त्याच्याच बहिणीबरोबर नको ते कृत्य करतोय, तिच्यासोबत प्रेमामध्ये आहे, घडलं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण घटना, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे दोन मित्र आहेत। एक जो मित्र आहे तो मुकुंदवाडी परिसरामध्ये राहतो, तर दुसरा मित्र हा पुंडलिक नगर भागामध्ये राहतो। आता हे दोघंही अगदी जीवलग मित्र होते आणि हे एकमेकांना बोलायचे, एक कुठल्याही कार्यक्रमामधले कुठल्याही ठिकाणी हे दोघं जण सोबतच जायचे। मग याच माध्यमातून यांची मैत्री अगदी घट्ट होती। कधी हा त्याच्या घरी जायचा तर कधी तो याच्या घरी यायचा आणि असं करता करता जो पुंडलिक नगर भागामध्ये राहणारा मित्र होता तो त्याच्या मित्राच्या घरी म्हणजे मुकुंदवाडीला जायचा आणि त्याच्या घरी जाऊन त्याची जी बहीण आहे 18 वर्षाची तिच्यावर लाईन मारायचा। आता लाईन मारता मारता तिला सुद्धा हा आवडू लागला आणि असं करता करता दोघांचं प्रेमसूत निर्माण झालं। आता एकमेकांचं प्रेमसूत निर्माण झालं, हे दोघं जण एकमेकांना बोलू लागले आणि मग घडलं धक्कादायक। आता एक दिवस तो जो मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणारा मित्र आहे त्याच्या घरी कोणी नव्हतं आणि मग त्याच्या घरी हा पुंडलिक नगर भागामध्ये राहणारा विशाल बंडू पवार नावाचा जो मित्र आहे तो मुकुंदवाडीला घरी तिच्या गेला आणि त्या तरुणीला घेऊन याच्या घरी आला, कारण याच्या घरी सुद्धा कोणी नव्हतं। याच्या घरी यानं रूमवर मित्राच्या बहिणीला आणलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं। ती जी तरुणी होती 18 वर्षाची ती त्याला विरोध करत होती, नको नको म्हणत होती, पण हा जो आरोपी आहे त्यानं त्या तरुणीला आश्वासन दिलं की काहीही होत नाही, मी तुझ्यासोबत लग्न करेल आणि मग आपण दोघं जण कायमस्वरूपी सोबतच राहू। त्यानं तिला लग्नाचं वचन दिलं आणि रूममध्येच सगळं काही केलं। बघता बघता हा प्रकार वाढत गेला आणि हा प्रकार एप्रिल 2023 मध्ये या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली। एकमेकांसोबत अशा पद्धतीनं हे करू लागले। बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि तो जो मित्र होता त्याला सुद्धा काही कल्पना नव्हती। हा जो मित्र होता विशाल पवार याच्या घरच्यांना सुद्धा कल्पना नव्हती। पण जेव्हा हे सगळं करत असताना ती जी तरुणी आहे ती गर्भवती झाली तेव्हा मात्र विशाल पवारच्या घरी ही बातमी समजली आणि त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या आईला सांगितला। आता त्याच्या आईच्या गोष्ट लक्षात आली की तिच्या मुलामुळं ती समोरची तरुणी ही गर्भवती झाली। मग या दोघांनीही तिला चिकलठाणा परिसरामध्ये असणारी जी मिनी घाटी आहे, सरकारी दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये नेलं आणि त्या तरुणीची चेकिंग केली, तपासणी केली, तेव्हा समजलं की ती तरुणी गर्भवती आहे। मग हे सगळं प्रकरण वाढत जाईल म्हणून या तरुणानं आणि तिच्या आईनं दोघांनीही त्या तरुणीला आणि तिच्या घरच्यांना तिच्यासोबत तो लग्न करेल असं आश्वासन दिलं। जून 2023 मध्ये दिलं आणि मग तिथून पुढं ती तरुणी सुद्धा शांत राहिली आणि तिच्या घरचे सुद्धा शांत राहिले। पण बरेच दिवस पुन्हा निघून गेले आणि त्या मुलीवर
ह्या जो विशाल पवार आहे आणि त्याची आई आहे ते मात्र नंतर दबाव टाकू लागले की तू गर्भपात कर, या मुलाला जन्म देऊ नको. मग तिला गर्भपात करण्याची धमकी दिली आणि तिला सांगितलं 21 नोव्हेंबर 2023ला की आता मी तुझ्यासोबत लग्नसुद्धा करणार नाही, तुला काय करायचं तर कर, आणि तू जर हे प्रकरण कोणाला सांगितलं तर तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा या आरोपी विशाल पवार यांना दिली. आता हा सगळा प्रकार घडला, ती तरुणी, ती मुलगी गर्भवती झाली. मग तिनं थेट पुंडलिक नगरचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पुंडलिक नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या आरोपी विशाल बंडू पवार विरोधात तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला. तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल पोलीस PSI काळेसाहेब यांनी घेतली आणि तो जो आरोपी आहे त्याला अटक केली. कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे. पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हटलं जातो, पण आता मित्रपणा तशा पद्धतीचा राहिला आहे का? मित्र म्हणून घरी येतात आणि नको ते कृत्य करून जातात. म्हणजे एखाद्या मित्राच्या घरच्यांवरच अशा पद्धतीचं वाईट नजर टाकणं योग्य आहे का? जर या दोघांचं प्रेम होतं, घरच्यांनी सुद्धा मान्यता दिली होती किंवा दिली असती तर नक्कीच यांनी लग्न करायला पाहिजे होतं. आणि जर यांनी लग्न केलं असतं तर मग मात्र इथं काहीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नसते. पण यानं तिच्यासोबत सगळं काही केलं आणि मग ती गर्भवती झाल्यानंतर मात्र तिच्या लग्नाला किंवा तिला सांभाळण्यास नकार दिला. म्हणून आता त्याला या संपूर्ण प्रकरणाची शिक्षा भोगावी लागत आहे. आणि म्हणूनच त्या दोघांच्या मित्रमंडळामध्ये सुद्धा मोठा दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळं अजूनही आपल्या परिसरामध्ये, आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीनं कोण कोणासोबत वागत असेल तर नक्कीच या अशा घडणाऱ्या घटना पाहून सावधान झालं पाहिजे आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहिले पाहिजे. धन्यवाद.